श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि सकाळचे वाजले होते 7. तर मी आले होते धार काढून. तर धार काढून झाल्यानंतर सगळ्यांची चहा नाश्त्याची घाई असते. त्याच्या आधी मी झाडलोट वगैरे सगळं करून घेते. म्हणजे या घरातलं, समोरच्या घरातलं, अशी आमची 2 घरं आहेत. त्यामुळे इकडेही जायला लागतं आणि पुढेही जायला लागतं. झाडलोट वगैरे सगळं करून यायला लागतं. देवाला दिवा वगैरे लावून यायचा, अगरबत्ती वगैरे लावून यायचं पुढनं, आणि मग चहा नाश्त्याला घालायला लागतं. तर इथे केले होते पोहे आणि हे बापूंना द्यायला चालले होते. पोह्यावर थोडंसं खोबरं घातलं आणि बापूंना चहा आणि पोहे देऊन आले होते. तर इकडे यांनी आणली होती कोथिंबीर आणि मेथीची भाजी. तर कोथिंबीर आधीच माझ्याकडे एक पेंडी होती. तर आता एवढ्या कोथिंबीरीचं करायचं तरी काय, तर म्हणून मी आज केले होते कोथिंबीरीच्या वड्या. तर कोथिंबीर थोडी सगळीच म्हणजे एक पेंडी घेतली होती आणि ती स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती. व नितळून झाल्यानंतर मी ही कट करायला घेतली. मग तशी आपण कशीही करा, लहान मोठी, जेवढी लहान चिराल तेवढी खूपच चांगलं. तर इथे मी कट करून घेतली होती थोडी थोडी. आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये कसं आळूची वडी असो किंवा कोथिंबीरीची वडी असो खायलाच चांगली लागते. तर इथे सगळी कोथिंबीर माझी चिरून झाली होती. म्हणजे एक पेंडी घेतली होती मी. आणि त्याच्यामध्ये आता आलं, लसूण, तिखट, मीठ आणि हळद घातलं होतं. आणि हे मी आता वडी जी करणार आहे ती थोडीशी मिक्स पिठाची करणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये तांदळाचं थोडं, जोंधळ्याचं आहे किंवा डाळीचं, हरभऱ्याच्या डाळीचं कसं कंपल्सरी वापरतोच, तर आपण तीही थोडी थोडी वापरले तरी खूपच चांगली लागते. तर इथे मी सगळंच घालून घेतलं होतं आणि ते थोडं थोडं जोंधळ्याचं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त डाळीचं घेतलं होतं, हरभऱ्याच्या डाळीचं. आणि हरभऱ्याच्या डाळीमध्ये कसं आमचं थोडंसं तांदळाचं मिक्स असतं आहे, त्यामुळं काय वेगळं घातलंच पाहिजे तांदळाचं पीठ असं नाही. तर इथे मी सगळं घालून घेतलं आणि थोडासा पाण्याचा हबका देत थोडंसं म्हणजे थोडंसं पाणी घ्यायचं आणि छान असं ते पीठ मळून घ्यायचं. तर इथं माझं झालं होतं. आणि कोथिंबीर वडी कशी न तळता जरी आपण तव्यामध्येही थोडीफार फ्राय केली तरी खूपच छान लागते, मस्त लागते, एकदम कुरकुरीत अशी होते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथं माझं ही कोथिंबीर वडीसाठी हे मळून झालं होतं. आता ह्याच्या छोट्या छोट्या गोळ्या अशा करून त्या आपण उकडायला ठेवायच्या. याच्यामध्ये मी धनाजिरा पावडर घातलेलं नाही, कारण आमची चटणीमध्येच धनाजिरा पावडर म्हणजे धने जिरे आपण चटणी करतो त्यावेळेला आमचं भरपूर असतं. कारण कोल्हापुरी चटणी धनाजिरा हे आम्ही चटणी करताना घालतोच, भरपूर प्रमाणात असतं ते. तर वेगळं काही कोणता पदार्थ करताना धनाजिरा पावडर घातलीच पाहिजे असं काही नाही. इकडे कोथिंबीरीच्या त्या लाटिंब्या मी उकडून घेतल्या होत्या. एक 15 ते 20 मिनटं तरी उकडून घेतल्या होत्या. आणि उकडून झाल्यानंतर मी त्यातली एकच लाटिंबी बाहेर काढून थंड करायला ठेवली आणि ती कट करून घेतली होती. कारण संध्याकाळसाठी राहिलेल्या लाटिंब्या ठेवल्या होत्या.
कारण संध्याकाळी सगळेच जेवणार होते, आत्ता फक्त बापूने मीच होते. त्यामुळं दोघांच्यासाठी एक लाटिंबी बास होती, भरपूर होती. तर बापूंनाही खूपच आवडतात त्या कोथिंबिरी वड्या. तर त्यांना अशा तळलेल्या नको असतात, कारण ते तेलकट खात नाहीत. आमच्या घरी जास्तीत जास्त मीठ असो, चटणी असो किंवा तेल असो, याचं प्रमाण खूप कमी आहे. तर मी ते सहसा कोणतीही वडी असो, आळू वडी असो किंवा कोथिंबिरी वडी असो, मी त्या फ्रायच करून घेते, तळायच्या नादाला लागत नाही. तर इथे मी तव्यावरती थोडंसं तेल घालून आता दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे एकदम करकरीत होतात. तर ह्या अशा भाजायला घातल्या होत्या आणि जेवढं थोडं एक थोड्या वेळाने जरी आणखीन एक चमचा जरी तेल सोडलं तरी चालतं. तर इकडे थोड्या वेळाने असं परतून घ्यायच्या वड्या, एक बाजू भाजून दुसरी बाजून भाजायला घालायची. तर व्हिडिओ आवडला की नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या दिवसामध्येच म्हणजे पावसाळ्यामध्येच या कोथिंबिरी वड्या असो किंवा आळू वडी असो, या खायलाच चांगल्या लागतात, टेस्टी लागतात. त्यांची टेस्टच एक वेगळी असते. तर या पद्धतीने मी ह्या वड्या केल्या होत्या, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि ह्या थोड्याफार राहिल्या होत्या, एक 3-4 त्या मी संध्याकाळसाठी ठेवून दिल्या होत्या. आणि ह्या आता माझ्या वड्या पूर्णपणे दोन्ही बाजूने खूपच चांगल्या भाजलेल्या आहेत, करकरीत. तर त्या मी काढून घेतल्या होत्या आणि मीही जेवायला घेतलं होतं आणि बापूंनाही वाढलं होतं. तर तुम्हाला ही कोथिंबिरी वडी कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.